नमस्ते. तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होतंय वाणी. मी आहे तुमची होस्ट वाणी. मागच्या एपिसोडमध्ये अलका मॅमने मला आपली फ्रेंड बनवलं आणि आपल्या अविवाहित आयुष्याचं रहस्य उघडण्याचं वचन दिलं. आज तुम्ही ऐकाल मॅमचा तो जीवनमंत्र, आपला निर्णय योग्य सिद्ध करणं स्वतः आपल्याच हातात असतं. पण मॅम जेव्हा मला सांगतात की त्या आपला एकटेपणा दूर करण्यासाठी राशीलसारख्या तरुण सख्यांना बोलावतात, तेव्हा माझ्या मनात आलेली समलैंगिकतेची शंका अधिक गडद होऊ लागते. मॅमची ही जवळीक माझ्या मनात भीती निर्माण करते. मी एखाद्या श्रीमंत प्रौढ महिलेच्या शोषणाची शिकार तर होणार नाहीये ना? माझ्या मनात संशय आणि भीतीची टांगती तलवार आहे. पुढच्या वेळी त्यांनी बोलावल्यावर मी त्यांच्या घरी जायला हवं का? आणि याच दरम्यान दुसऱ्या गोष्टीत, ज्या मंटूला मी घाबरवून पळवून लावलं होतं, त्याने आता आपली खेळी बदलायला सुरुवात केली आहे. सौम्याला तर तो दिसत नाही, पण आता तो थेट मलाच, म्हणजे आपल्या शिक्षिकेलाच निर्लज्जपणे छेडू लागला आहे. ऐका, कशा प्रकारे मंटूने फळांची तुलना माझ्या शरीराच्या अवयवांशी केली आणि त्याच्या या वागण्यामुळे मला कशी मळमळ होऊ लागली. भीती, संशय आणि शोषणाचा वाढता धोका. प्रेम अनमोल होतंय वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. एपिसोड 7, अगतिकतेची भीती आणि पेरूंची निर्लज्जता. मॅम हसू लागल्या आहेत. त्यांच्या हसण्यावरून मला समजलं की त्यांनी माझं खोटं पकडलं आहे. तरीही माझी अडचण हीच आहे की त्यांनी याबद्दल काहीच म्हटलं नाही. मी आता तुम्हाला माझ्या कुटुंबाबद्दल सांगते. मलाही माझ्यापेक्षा 3 वर्ष मोठा एक भाऊ आहे. 3 दशकांहून अधिक काळ लोटला आहे. तो अमेरिकेला गेला आणि तिथेच स्थायिक झाला आहे. त्याचं लग्नही तिथेच एका भारतीय वंशाच्या कुटुंबात झालं आहे. त्याला 2 मुलं आहेत, त्यातील धाकटा तुमच्याच वयाचा असेल. मॅम मूळ चर्चेवर परत आल्या आहेत. मी त्या पुढे काय सांगतात याची वाट पाहत आहे. माझे मम्मी पापा सुद्धा आहेत. दोघांच्या यशस्वी वैवाहिक जीवनाला आता 56 वर्ष पूर्ण झाली आहेत. ते कधी इथे माझ्यासोबत राहतात तर कधी दादाकडे जातात. अगदी 15 दिवसांपूर्वीच ते दादाकडे गेले आहेत. पुढचे 4-5 महिने आता ते तिथेच राहतील. त्या उभ्या राहिल्या आणि फेऱ्या मारू लागल्या. तुम्हाला कधी एकटं राहिल्याचा पश्चात्ताप होत नाही का? म्हणजे तुम्ही लग्न केलं नाही या गोष्टीची चूक झाल्यासारखं वाटत नाही का? मला जाणून घेण्याची उत्सुकता झाली. जेव्हा मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासूनच मी स्वतःला अतिशय व्यस्त ठेवण्याचे मार्ग शोधले होते. दादा अमेरिकेला गेल्यावर त्याने तिथे इतकं कमावलं की त्याने इथल्या धन संपत्तीबद्दल कधीच काही विचारलं नाही. अशात पापांची पूर्ण संपत्ती आपोआपच मला मिळाली आहे. मॅमच्या श्रीमंतीबद्दल आणि त्यांच्या वारशाबद्दल मला माहिती मिळाली. पापांच्या ॲक्रिलिक इंडस्ट्रीमध्ये मी सुद्धा त्यांच्यासोबत काम करू लागले, ज्याचा मी खूप विस्तार केला. आणि मग ही शाळा जिथे तुम्ही शिकवता ती मी परोपकाराच्या भावनेने सुरू केली. मॅमनी काही क्षणांचा विराम घेत आपली गोष्ट पूर्ण केली. मॅम, तरीही कधी तुम्हाला असं वाटलं नाही का की तुमचाही एखादा जोडीदार असता तर? मी मॅमच्या समलैंगिकतेच्या संशयात गुंफलेली आहे. तो संशय सोडवण्यासाठी लवकरच काहीतरी पुरावा मिळेल या प्रयत्नात मी आहे. वाणी, खरं तर माझा स्वभावच असा आहे की मी जो निर्णय घेते त्यावर ठाम राहते. मला वाटतं आपला निर्णय योग्य की अयोग्य सिद्ध करणं हे स्वतः आपल्याच हातात असतं. मला याबद्दल विचार करायला वेळच मिळू नये यासाठी मी स्वतःला कधीच फावल्या वेळेत ठेवत नाही. मॅमनी आपला निर्णय योग्य ठरवण्याचा मूळमंत्र सांगितला. त्यांच्या कडक उत्तरामुळे मी अस्वस्थ झाले. मॅम, मी स्वतः लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. मला शंका येते की मी हा निर्णय आयुष्यभर सहजपणे पाळू शकेन की नाही. मी माझ्या उत्सुकतेचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. माझ्या स्पष्टीकरणामुळे मॅम जणू आश्वस्त झाल्या. वाणी, ज्यांचं लक्ष लग्न नसतं त्यांना त्यापेक्षा एखादं मोठं ध्येय ठरवून त्यावर काम करावं लागतं. यामुळे ती व्यक्ती आयुष्यात इतकी व्यस्त होते की तिला अविवाहित राहण्याचा पश्चात्ताप होत नाही. समजावताना त्यांच्या आवाजात मवाळपणा आला आहे. त्या जे सांगतायत तोच उपाय कदाचित मलाही माहीत आहे. हो मॅम, मलाही वाटतं की एकटं आयुष्य घालवण्याची हीच योग्य पद्धत आहे. मग मॅमनी माझ्याकडे प्रेमाने पाहत म्हटलं, वाणी, इतकं करूनही कधीतरी एकटेपणा जाणवू शकतो. माझ्यासोबतही कधीकधी असं होतं. हे दूर करण्यासाठी मी काही विश्वासू सख्या बनवल्या आहेत. त्यातली एक राशील तर तुमच्यासारखीच तरुण आहे. ती तुमच्यापेक्षा काही वर्षांनीच मोठी असेल. ही राशील कोण आहे? माझ्या मनात लगेच प्रश्न निर्माण झाला. कधीकधी मी राशीलला माझ्यासोबत राहायला बोलावते. तेव्हा आम्ही अत्यंत जवळीकतेने भेटतो, एकत्र राहतो.
आतापासून तुम्ही सुद्धा स्वतःला माझ्या सख्यांच्या क्लबमध्ये सामील समजा. मॅम माझ्या शेजारी बसल्या आणि त्यांनी माझे हात आपल्या हातात घेतले. मॅमचं असं बोलणं आणि वागणं मला मनातून भयभीत करणारं आहे. माझी शंका खरी ठरताना दिसत होती. मला वाटतंय मॅमनी आज मला दिलेलं आमंत्रण त्यांच्या कधीतरी जाणवणाऱ्या एकटेपणाला दूर करण्याच्या दृष्टीने होतं. चल वाणी, आता आपण जेवण करूया. घड्याळाकडे पाहत मॅम उभ्या राहिल्या. त्यांनी आपुलकीने माझा हात धरला. अशा प्रकारे आम्ही एकत्रच एका खूप मोठ्या डायनिंग हॉलमध्ये शिरलो आहोत. तिथे एक मोठा टेबल आहे ज्यावर 20 लोक एकाच वेळी जेवू शकतात. टेबलवर अतिशय महागडी क्रॉकरी, कटलरी आणि भांड्यांमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ सजवलेले आहेत, ज्यांचा सुगंध भूक वाढवणारा आहे. मी तिथे सजवलेल्या चविष्ट पदार्थांचा भरघोस आनंद घेतला. त्यावेळी सुद्धा मधून माझ्या मनात मॅमबद्दल शंका घेणारे विचार येत जात होते. जेवणानंतर आमची अजून थोडा वेळ चर्चा झाली. मी जेव्हा निरोप घेतला तेव्हा माझ्या मनात तिथे येताना असणाऱ्या आनंदाची जागा संशय आणि भीतीने घेतली होती. मला वाटतंय त्यांच्या कधीत आम्ही अत्यंत जवळीकतेने भेटतो, एकत्र राहतो, या स्थितीपासून मी आज वाचले, कारण आज मी पहिल्यांदाच त्यांच्या घरी गेले होते. मी द्विधा मनस्थितीत आहे. मी विचारात गुंतलेली आहे, पुन्हा कधी अशा आमंत्रणावर त्यांच्या घरी जावं की नाही. स्पष्ट शब्दात सांगायचं तर मी घाबरले आहे. कुठे मी एका श्रीमंत प्रौढ महिलेच्या शोषणाची शिकार तर होणार नाहीये ना. दृश्य बदल. सौम्याला मंटूपासून वाचवण्याच्या योजनेअंतर्गत मी ठराविक अंतराने मंटूच्या दुकानात फळं खरेदी करायला जात असे. अशावेळी जेव्हा तो तिथे असे तेव्हा तो इतर ग्राहकांपेक्षा आधी माझ्याकडे लक्ष द्यायचा आणि नवीन आलेल्या करंड्यातून ताजी फळं काढून मला द्यायचा. माझी सवय घासाघीस करून वस्तू घेण्याची आहे. तरीही मंटू ज्या दरात मला चांगली फळं द्यायचा त्यात मला घासाघीस करण्याची गरज वाटायची नाही. मी या भ्रमात होते की मंटूच्या मनातला किडा माझ्या थोड्या मानसिक दबावामुळे निघून गेला आहे. मानसोपचारतज्ज्ञ असूनही मी हे समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही की कोणत्याही व्यक्तीला इतक्या सहज बदलणं शक्य नसतं. तेव्हा 6 माही परीक्षा संपल्या होत्या. त्यात आलेल्या निकालाने मला आनंद झाला. सौम्याने पुन्हा एकदा गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवले होते. सौम्या, आता तर त्या माणसाचा तुम्हाला काही त्रास नाही ना? मी सौम्याला एकांतात विचारलं. कोणता माणूस? मग जसं तिला काही आठवलं तसं ती म्हणाली, अच्छा मॅम, तो शाळेच्या गेटपर्यंत माझा पाठलाग करणारा. तो तर त्या दिवसापासून मला कधीच कुठे दिसला नाही. सौम्याने आठवून सांगितलं. नकारात्मक प्रभाव पाडणाऱ्या गोष्टी विसरून जाणं ही चांगली गोष्ट आहे. यावेळी तुम्ही 10वीत आहात. परीक्षेत असेच पैकीच्या पैकी गुण मिळवा. मी प्रसन्न आहे. हो मॅम, नक्कीच. सौम्या आनंदाने हसत आहे. स्पष्ट आहे आता ती पुन्हा पूर्वीची सौम्या बनली आहे. काही काळ उलटल्यावर जेव्हा मंटूला हे उमजलं की त्याने माझ्यावरची आपली छाप सुधारली आहे, तेव्हा तो हळूहळू आपले रंग दाखवू लागला. एक दिवस मी काही फळं घेऊन त्यांचे भाव विचारत आहे. मॅडमजी, हे पेरू पण घ्या की? मला वाटलं मंटू अजून फळं घ्यायला सांगतोय. नको रे, पुन्हा कधीतरी घेईन. मला आता इतकीच फळं हवी आहेत. मी 500ची नोट त्याच्याकडे वाढवली. घ्या मॅडमजी, हे पेरू पण एकदम. मग शब्द चघळत तो पुढचे 2 शब्द हळू आवाजात म्हणाला, तुमच्यासारखेच भरदार आणि ताजे आहेत. असं म्हणत त्याने माझ्या हातातून नोट घेतली. तो माझ्या शरीराकडे असा पाहत आहे जणू पेरूंच्या आकाराची तुलना माझ्या अवयवांशी करत असावा. त्याची माझ्याबद्दलची वाईट भावना लक्षात येताच मी थक्क झाले. मी गरज नसतानाही आपले कपडे नीट करू लागले. काय म्हणालास? पुन्हा म्हण पाहू. माझा स्वर कडक झाला. मी म्हटलं मॅडमजी, हे पेरू पण एकदम भरदार आणि ताजे आहेत. मंटू निर्लज्जपणे हसत आहे. यावेळी त्याने तुमच्यासारखेच शब्द सोडून बाकी शब्द पुन्हा म्हटले. त्याची माझ्याबद्दलची भावना चांगली नाहीये. याबद्दल माझ्या मनात आता काहीच शंका उरली नाही. मला वाटलं की मी आधी ठरवलेली ती फळं सुद्धा घेऊ नयेत. मग मला वाटलं की अशी प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. नाखुशीनेच पैसे देऊन मी फळांचं पाकीट घेतलं आणि अस्वस्थ मनाने आपल्या स्कूटीकडे वळले. मला असं वाटतंय जणू त्याची नजर माझ्या शरीरावरच खिळली आहे आणि तो माझ्या शरीराच्या अवयवांची तुलना वेगवेगळ्या फळांशी करत असावा. मी तेव्हाच ठरवलं, यापुढे मी दुसऱ्या कोणत्या तरी दुकानातून फळं घेईन. फळांचा काहीच दोष नव्हता, तरीही मंटूकडून घेतलेली फळं खाण्याच्या कल्पनेनेच मला मळमळल्यासारखं झालं. थोडं पुढे गेल्यावर हनुमान मंदिर आहे. तिथे मी घेतलेली फळं मंदिराबाहेर बसलेल्या भिकाऱ्यांना वाटून दिली. यानंतर 15 दिवसांनी झालेली ही घटना आहे.
मी एका नवीन उघडलेल्या दुकानातून फळं खरेदी केली आहेत. त्यानंतर मी स्कूटीने घराकडे निघाले. रस्त्यावर हेल्मेट घातलेला एक बाईकस्वार माझ्या स्कूटीच्या सोबत चालू लागला. मी त्याकडे सुरुवातीला लक्ष दिलं नाही. तेव्हा मला जाणवलं की तो माझ्याकडे पाहत काहीतरी म्हणतोय. काही म्हणताय का मला? मी सहज विचारलं. जेमिनाईची समीक्षा आणि रचनात्मक मार्गदर्शन. प्रिय श्रोते हो, हा प्रेम अनमोल होतंय वाणीच्या एपिसोड 7चा समारोप आहे. हा भाग वाणीच्या मनातील पूर्वग्रह आणि तिच्या बाह्य वातावरणातील संकट उघड करतो. एपिसोड 7ची ताकद आणि कथा विकास. अलकाचा अपूर्ण गौप्यस्फोट. धन आणि दर्शन. अलकाची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि जीवनदर्शन तिच्या पात्राला एक तात्विक खंबीरपणा देतं. संशयाची गडद छटा. अलकाने राशीलचा उल्लेख करणं आणि जवळीकतेने राहणं हे वाणीच्या समलैंगिकतेच्या संशयाला बळ देतं. यामुळे अलका मॅमचा उद्देश गुलदस्त्यात राहतो, ज्यामुळे वाणीची भीती स्वाभाविक वाटते. मंटूची पुनरावृत्ती. मानसोपचारशास्त्री चूक. मानसोपचार तज्ज्ञ असूनही दबावाने माणूस बदलतो असं मानणं ही वाणीची चूक तिच्या अज्ञानाला अधोरेखित करते. निर्लज्जतेचे प्रदर्शन. मंटूने केलेली पेरूंची तुलना आणि वाणीच्या शरीराकडे पाहण्याची दृष्टी ही निर्लज्जतेची सीमा आहे. हे दृश्य समाजातील वास्तव मांडतं. नवीन संकट. या भागाचा शेवट एका नवीन संकटाने होतो, ज्यामुळे श्रोत्यांमध्ये उत्सुकता आणि काळजी निर्माण होते. हा भाग सिद्ध करतो की वाणीला आता अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही आघाड्यांवर लढावं लागणार आहे. ऑडिओ सादरीकरणासाठी मार्गदर्शन. वाणीचा स्वर. अलकाशी बोलताना संशयाच्या क्षणी आवाजात अविश्वास आणि भीतीची थरथर असावी. मंटूशी संवाद. मंटूच्या अपमानजनक शब्दांनंतर वाणीच्या आवाजात घृणा आणि मळमळ जाणवावी. पात्रांचा स्वर. अलका भाटिया. तत्वज्ञान मांडताना शांत आणि ठाम. जवळीक म्हणताना आवाज प्रेमळ पण अनाकलनीय असावा. मंटू. पेरूची कमेंट देताना आवाज टवाळखोर आणि ओंगळ असावा. संगीत. अलकाची भीती. समलैंगिकतेच्या विचारावेळी बॅकग्राऊंडला अस्वस्थता निर्माण करणारं संगीत असावं. बाईकस्वाराच्या एंट्रीला संगीत तीव्र असावं. एपिसोड 7 समाप्त. एपिसोड 8. नमस्ते. तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होतंय वाणी. मी आहे तुमची होस्ट वाणी. आज माझी सर्वात मोठी भीती खरी ठरते. फळवाला मंटूने माझ्या स्कूटीचा पाठलाग करून माझं घर शोधून काढलं आहे आणि तो आता थेट माझ्या घरासमोरच तळ ठोकून बसला आहे. जेव्हा मी एकटी असते तेव्हा माझ्या मनात एकच विचार वारंवार येतोय, सौम्याची समस्या सोडवण्याच्या नादात मी स्वतःवरच संकट तर ओढवून घेतलं नाही ना. 30 वर्षांची अविवाहित मुलगी असल्यामुळे मी लंपटांसाठी सॉफ्ट टार्गेट बनले आहे का? तुम्ही ऐकाल पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर PTSD सारख्या परिस्थितीत कशा प्रकारे माझ्या घराचे कमकुवत दरवाजेही मला खचून जाण्याचे संकेत देत आहेत. पण आजच्या रात्री मंटूची भीती घालवण्यासाठी माझ्या मनोमस्तिष्कात एक नवीन प्रवेश होतोय, राशील. पुढच्या दृश्यात अलका मॅमच्या आमंत्रणावरून मी त्यांच्या घरी पोहोचते आणि तिथे पाहते राशीलला, एखाद्या जलपरीच्या संगमरवरी मूर्तीसारखी. ऐका. राशीलचा दैहिक स्पर्श आणि तिच्या सुंदर ओठांचं चुंबन. हा अनुभव माझ्यात एक अशी समलैंगिक प्रवृत्ती जागृत करतो जी मी आजवर कधीच अनुभवली नव्हती. मंटूचा धोका की राशीलची जादू कोण माझ्या मनावर राज्य करेल? प्रेम अनमोल होतंय वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. एपिसोड 8. सॉफ्ट टार्गेट आणि दैहिक स्पर्शाची जादू. आजकाल तुम्ही माझ्या दुकानातून फळं घेणं का बंद केलंय? तो मंटू आहे. त्याच्या प्रश्नावरून मी त्याला ओळखू शकले. आता एक नवीन दुकान उघडलंय. ते आमच्या एका नातेवाईकाचं आहे. तेच पापांना भेटायला घरी येतात आणि आमच्यासाठी फळं घेऊन येतात. त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी मी खोटं बोलले. पण आत्ताच मी पाहिलं तुम्ही नवीन दुकानातून फळं घेत होता. मी खात्रीने सांगू शकतो की माझ्या दरात सर्वात चांगली फळं तुमचे नातेवाईक सुद्धा देऊ शकणार नाहीत. तो माझ्या स्कूटीच्या समांतर चालतोय. त्याच्या बोलण्यावरून स्पष्ट होतंय की तो आधीपासूनच माझ्या मागावर आहे. त्याची नजर माझ्या शरीरयष्टीवर खिळलेली आहे. मला समजत नाही की त्याच्या मनात माझ्याबद्दल जे काही आहे ते अजिबात चांगलं नाहीये. त्याने दिलेली फळं मला मोफत मिळाली तरी मला नको आहेत. मी काहीच उत्तर दिलं नाही. थोडं पुढे गेल्यावर गर्दीचं निमित्त करून मी माझा वेग कमी केला आणि त्याला पुढे जाऊ दिलं. मग एका गल्लीत वळल्यावर मी माझ्या घरी जाण्याचा दुसरा रस्ता पकडला. जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा मला हे बघून धक्का बसला की मंटू माझ्या घरासमोर आधीच पोहोचला आहे.
कोपऱ्यावरच्या पानटपरीवरून काहीतरी विकत घेताना तो माझ्या घराकडेच बघतोय. मी चिडून पानवाल्यांना दूषण देऊ लागले, हे लोक कुठेही भूछत्रासारखे उगवतात आणि दुकान मांडतात. या पानटपऱ्या निवासी भागात रिकामटेकड्या लोकांना एक अड्डा उपलब्ध करून देतात. त्यांना तिथे उभं राहून मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलींना आणि महिलांना ताडत राहण्याची सोय मिळते. नंतर माझी ही चिडचिड मलाच चुकीची वाटू लागली. पानटपरी सुद्धा आपल्या समाजात अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे. मी शाळेचे कपडे बदलून घरचे कपडे घालताना मंटूच्या माझ्या घरापर्यंत पोहोचण्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करते. अर्थ काचेसारखा स्वच्छ आहे. त्याने आधीच माझा पाठलाग करून माझं घर शोधलं आहे. म्हणूनच आज तो थेट पाठलाग करू शकला नाही तरी दुसऱ्या रस्त्याने तिथे पोहोचला. मी माझ्या पापांसोबत राहते आणि अजून अविवाहित आहे हे सुद्धा कदाचित त्याला समजलं आहे. मी विचार करायला भाग पडले. 30 वर्षांची असूनही अविवाहित असलेल्या तरुणीबद्दल लंपटांची नियत लवकर बिघडते. त्यांना त्या सॉफ्ट टार्गेट वाटतात. त्यांना असा भ्रम होतो की त्या लैंगिक सुखासाठी आतुर आहेत. त्यांना वाटतं की थोड्या प्रयत्नाने या अविवाहित तरुणी त्यांच्या बाहुत येण्यासाठी व्याकुळ होतील. आतापर्यंतच्या आयुष्यात मलाही कधी-कधी वाटतं की मुलींनी निर्धास्त जगणं पुरुषांच्या बाजूने आव्हानात्मक आहे. तरीही आजच्या आधी कोणीही मला असं पाठलाग करून त्रास दिला नव्हता. त्याच्या या कृतीने मी विचार करायला भाग पडले. सौम्याची समस्या सोडवण्याच्या नादात मी स्वतःवरच संकट तर ओढवून घेतलं नाही ना. मला त्याने फळांच्या निमित्ताने उच्चारलेला तो भरदार गद्राय हा शब्द आठवला. मला वाटतंय सौम्याच्या तुलनेत माझं शरीर त्याला जास्त आकर्षित करू लागलं आहे. त्याने सौम्याचा पाठलाग सोडला आहे, पण आता त्याने माझा नाद धरला आहे. मी विचार करू लागले की मेट्रोमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डेटा किती दिवस रिकव्हर करता येईल. मंटू धूर्त माणूस आहे. त्याला अंदाज आला असावा की त्याच्या आधीच्या छेडछाडीचे व्हिडिओ फुटेज मिळणं आता कठीण आहे. यामुळे त्याने हळूहळू आपली खेळी बदलायला सुरुवात केली आहे. यातच त्याने आधी माझा विश्वास जिंकला, मग मला चांगली फळं स्वस्त दरात देत राहिला. आपल्या नियोजित खेळीनुसार आता तो पुढे जाऊ इच्छितो. मला भीती वाटू लागली की जेव्हा मी कधी घरात एकटी असेन तेव्हा तो जबरदस्ती करण्याच्या हेतूने घरात घुसू नये. मी स्वतःला धीर देऊ लागले. कोणाच्या घरात घुसून तिथे मुलींवर जबरदस्ती करणं इतकं सोपं नसतं. आता पापा आपल्या पुस्तकांच्या दुकानात गेले आहेत. मी एकटी आहे. भीती आणि धैर्य आळीपाळीने माझ्या मनावर राज्य करत आहेत. या मनस्थितीत मी घराचं निरीक्षण करू लागले. पहिल्यांदाच मला घराच्या खिडक्यांच्या ग्रिल्स कमकुवत वाटत आहेत. घरामागचा दरवाजा तर अत्यंत कमकुवत आहे असं मला वाटतंय. कोणी जोरात लाथ मारली तर तो तुटेल. कोणी जोरात धक्का दिला तर घराच्या मुख्य दरवाजाच्या कडीचे स्क्रू उखडायला वेळ लागणार नाही. हा तो कमकुवत वेळ आहे जेव्हा माझी अवस्था PTSD ग्रस्त रुग्णासारखी होत आहे. मी स्वतः मानसोपचार शास्त्राची प्राध्यापिका आहे. मला या स्थितीवर स्वतःचे उपचार करायचे आहेत. या मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी मी काय करावं? मी खोल विचारात बुडाले आहे. मी माझी भीती पापांशी शेअर करू शकत नाही. ते आधीच PTSDने त्रस्त आहेत. त्यांना सांगून मी त्यांची चिंता अजून वाढवू शकत नाही. दृश्य बदल. कधीकधी मला वाटतं जेव्हा एखादी व्यक्ती अविवाहित असते तेव्हा ती भूतकाळात जास्त हरवलेली असते किंवा तिच्याकडे भूतकाळातील आठवणींसाठी जास्त वेळ असतो. त्या रात्री मी झोपू शकत नाहीये. कमकुवत दरवाजा तोडून मंटू माझ्या खोलीत शिरलाय असं मला वारंवार वाटतंय. या राक्षसापासून मी कशी मुक्त होऊ शकेन या काळजीत असताना मला अलका मॅमने सांगितलेली राशीलच्या मदतीची गोष्ट आठवली. यामुळे माझ्या मनाच्या खिडकीतून राशीलने माझ्या घाबरलेल्या मनात प्रवेश केला. माझ्या मनात मंटूच्या भीतीऐवजी आता राशीलच्या गोड आठवणी येऊ लागल्या आहेत. दृश्य बदल. अलका मॅमने दुसऱ्यांदा मला जेवणासाठी आणि रात्री मुक्कामासाठी आमंत्रित केलं आहे. त्या समलैंगिक असण्याच्या संशयाने मी घाबरले आहे, पण मी कोणतंही निमित्त देऊ शकले नाही. पापांना या आमंत्रणाबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी आनंदाने परवानगी दिली. त्यांच्या शाळेच्या मुलांच्या वह्या पुस्तकांच्या विक्रीतून त्यांना व्यवसाय मिळतो, म्हणूनच ते मॅमना आधीच ओळखतात. ही माहिती मला आता समजली. अलका मॅमसारख्या प्रसिद्ध महिलेशी माझ्या मैत्रीच्या विचाराने ते हरखून गेले आहेत हे मला खटकतंय. मला वाटतंय काश पापांनीच नकार दिला असता तर मी मॅमना सांगून त्यांच्याकडे रात्री राहणं टाळू शकले असते.
मी घाबरत घाबरत त्या रात्री अलका मॅमच्या बंगल्यावर पोहोचले. तिथे राशील आधीच हजर आहे. राशील मला माझ्यापेक्षा काही वर्षांनी मोठी, 26 ते 27 वर्षांची वाटते. ती मला एखाद्या जलपरीच्या संगमरवरी मूर्तीसारखी, सौंदर्याची देवता वाटते. अतिशय गोरी राशील एका साच्यात ओतल्यासारख्या बांधेसूत शरीराची अत्यंत सुंदर तरुणी आहे. तिला पाहून मी विचारात पडले. जर मी मुलगी असण्याऐवजी मुलगा असते तर तिच्यावर मोहित होऊन तिच्याशी लग्न करण्यासाठी काहीही केलं असतं. मी आतासारखी अविवाहित राहूच शकले नसते. राशीलवरची माझी मोहिनी अलका मॅमनी लगेच ओळखली. वाणी, मी सुद्धा पहिल्यांदा हिला पाहिलं होतं तेव्हा मीही अशीच मोहित झाले होते. राशील सुद्धा माझ्या प्रिय सख्यांपैकी एक आहे याबद्दल मी तुला गेल्या वेळी सांगितलं होतं. तुला आठवतंय ना? हिच्याबद्दलची माझी ओढ नेहमीच तशीच राहते. मॅमच्या बोलण्याने माझी तंद्री भंग पावली. मला आठवलं, अशाच गोष्टींमुळे मॅम समलैंगिक असण्याचा संशय माझ्या मनात आला होता. वाव राशील, तुला पाहून मला वाटतंय की तुझ्यासारखी सुंदर तरुणी मी आजवर कधीच पाहिली नाही. मी राशीलकडे हात पुढे केला. आपली मोहक नजर माझ्यावर टाकत राशीलने माझा हात हातात घेतला. अचानक तिने मला खेचून मिठीत घेतलं. तेव्हा तिच्या सुंदर ओठांवर एक अत्यंत आकर्षक हसू उमटलं. एखाद्या तरुणीने अशा प्रकारे मिठीत घेणं हा माझ्यासाठी नवीन अनुभव आहे. राशीलच्या दैहिक स्पर्शाने मी हरखून गेले. त्या क्षणी मला वाटलं की अशा तरुणीचं सानिध्य कदाचित माझ्यातही समलैंगिक प्रवृत्ती निर्माण करू शकतं. मला अशी जाणीव आधी कधीच झाली नव्हती, पण आता मला वाटतंय की तिच्या सुंदर ओठांवर माझे ओठ ठेवून त्यांचा रसास्वाद घ्यावा. आपल्या या स्थितीमुळे मी लाजून गेले आणि माझ्या नजरा झुकल्या. तेव्हा राशीलने अगदी तसंच काहीतरी केलं. तिने माझ्या झुकलेल्या पापण्यांचे एक एक करून चुंबन घेतले. परवानगी असेल तर मी हा एक सुंदर कॅन्डिड फोटो क्लिक करू का? अलका मॅमनी हसत हसत या दृश्याचा आनंद घेतला. मॅम, ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे अशा अनेक संधी तुम्हाला मिळतील. राशीलने मला आपल्यापासून वेगळं केलं. त्या दोघी हसू लागल्या. मला वाटतंय आजची ही रात्र माझ्यासाठी अनोखी असणार आहे. हसत हसत मी त्यांच्या हास्यात स्वतःला सामील करून घेतलं. हो वाणी, नक्कीच ही रात्र विशेष आहे. मॅमनी मला तुला भेटण्याचं भाग्य मिळवून दिलंय, राशील म्हणाली. हो, हे माझ्यासाठी सुद्धा भाग्याचंच आहे. मॅमनी त्यांच्या शाळेत काम करणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य मुलीला आपलं सानिध्य दिलंय. त्यांच्या अशा सोबत असताना मला स्वतःच्या असामान्य असण्याचा भ्रम व्हायला लागतो. तुझ्यासारख्या सुंदर तरुणीशी ओळख होणं सुद्धा मॅममुळेच शक्य झालंय. माझ्या मुखातून त्या दोघींच्या कौतुकात शब्द आपोआप बाहेर पडले आहेत. मॅम काहीच बोलल्या नाहीत. कदाचित त्यांना यावर राशीलची प्रतिक्रिया ऐकायची आहे. जेमिनाईची समीक्षा आणि रचनात्मक मार्गदर्शन. एपिसोड 8ची ताकद आणि कथा विकास. धोक्याचा कळस. मंटू. लैंगिक छळाचा अटळपणा. मंटूने वाणीच्या घरापर्यंत पाठलाग करणं आणि खोटं पकडणं हे स्पष्ट करतं की तो एका सॉफ्ट टार्गेटच्या शोधात आहे. PTSDचं चित्रण. वाणीने स्वतःला एकटं पाहून घराचे दरवाजे आणि खिडक्यांच्या कमकुवतपणाचं निरीक्षण करणं, तसेच स्वतःला PTSD ग्रस्त रुग्ण समजणं हे मानसिक आघाताचं एक वास्तव आणि महत्त्वाचं चित्रण आहे. हे सांगतं की हा केवळ बाह्य धोका नाही, तर आंतरिक मानसिक समस्या बनली आहे. राशीलचा विस्मयकारक प्रवेश. सौंदर्य आणि आकर्षण. राशीलचं वर्णन. जलपरीची मूर्ती, गोरी तरुणी वाणीला अभूतपूर्वपणे मोहित करतं. लैंगिक कल आणि ओळख यावर प्रश्न. वाणीने असं विचार करणं की जर मी मुलगा असते तर, आणि राशीलच्या स्पर्शातून समलैंगिक प्रवृत्ती अनुभवणं हा अत्यंत महत्त्वाचा वर्णबिंदू आहे. हे केवळ अलकाबद्दलचा संशय वाढवत नाही, तर वाणीच्या मानसशास्त्राला गुंतागुंतीचं बनवतं. द्वंद्वाची स्थिती. वाणीचं मन मंटूच्या भीतीतून राशीलच्या गोड आठवणीत बुडतं. हे राशीलला वाणीसाठी एक मानसिक आश्रयस्थान म्हणून प्रस्थापित करतं, जरी या आश्रयाच्या परिणामांनी ती स्वतः भयभीत असली तरी. हा भाग आंतरिक आणि बाह्य संकटांच्या एका उत्कृष्ट संगमावर संपतो. ऑडिओ सादरीकरणासाठी मार्गदर्शन. वाणीचा स्वर. मंटूशी बोलताना पाठलाग होत असल्याची भीती आणि चिडचिड असावी. PTSDच्या विचारांमध्ये आवाजाचा वेग संथ आणि खोल अंतर्मनातील भीती दाखवणारा असावा. राशीलची ओळख. राशीलच्या सौंदर्याच्या वर्णनात मुग्धता आणि विस्मय असावा. मिठीनंतरच्या क्षणात आवाजात लाजाळूपणा आणि अपूर्व आनंदाचं मिश्रण असावं. पात्रांचा स्वर. मंटूचा स्वर पाठलाग करताना ठाम आणि उद्दाम असावा. राशीलचा स्वर अत्यंत आकर्षक आणि चंचल असावा.
मिठीनंतर बोलताना आवाजात आत्मविश्वास आणि मिश्किलपणा असावा. संगीत मंटूच्या धोक्याच्या वेळी वेगवान आणि भीतीदायक संगीत असावं. राशीलच्या प्रवेशावेळी संगीत रोमॅन्टिक आणि जादुई असावं. एपिसोड 8 समाप्त.